आम्ही आलो आमच्या सोनूच्या हळदीला आणि आमच्या सोनूची हळद आम्ही अशी धमाल करणार आहोत की तुम्ही फक्त बघतच राहा. रात्री हळदीला येतील ना त्यांची सोय पुरेपूर केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे निकेतच्या लग्नाला. पाठीमागे बॅनर बघू शकता, निकेत आणि हर्षदा. तर त्यांच्या आज आपण हळदीसाठी आलेलो आहे आणि आज हळदीचा कार्यक्रम आपण पूर्ण बघणार आहोत, कव्हर करणार आहे. कशाप्रकारे हळद होणार आहे आणि हळदीमध्ये कशी मस्त मजा वगैरे असणार आहे. आणि आपण आज आलेलो आहे बोरवेमध्ये. बोरवेमध्ये काका आपले पाणी मारत आहेत आणि ही इथे आपले निकेतची मित्रमंडळी आहेत. पहिलेच आपल्याला निकेतची मित्रमंडळी भेटले सगळे. काय बोलता, आज कसा असणार आहे दिवस? फुल राडा, फुल नाचणार सगळी पब्लिक आहे. तर जाऊया आता आतमध्ये आणि निकेतला वगैरे भेटूया. चला. काय काका, आता या साईडून आपल्या निकेतचा मांडव रेडी होतोय. या साईडला विधी वगैरे चालू आहे. आता हे पाटापूजन चालू आहे. पाटापूजन चालू आहे ना आई? पाटापूजन. आता हे काय करणार इथे, काय काय होणार? आता सोनूला भगत खेळवणार, सोनूला असा जरा भाजणार. अच्छा, भाजणार आणि ते टिका वगैरे लावतात ते. आणि त्याच्यानंतर मग हळदीला सुरुवात होईल ना बाहेर? मग इकडे बाहेर हळदी. ओके, तर असा असणार आहे कार्यक्रम पुढचा. हाय निकेत, काय बोलतो, कसं वाटतंय आज हळदीचा दिवस? हळदीचा दिवस आज खूप आहे, पण आज काही गजबजलेला वाटतोय. थोडा आनंदाचं वातावरण आहे. फुल मजा येणार आज. फुल मजा येणार. सगळे गाजवणार आहेत हो, रात्री. ते आपल्याला सगळं रात्री बघायला भेटणार आहे. हो, नक्कीच नक्कीच. आता सध्या इथे पाटापूजन चालू आहे, पूजा वगैरे चालू आहे. आता इथे सगळे आपल्या लेडीज मंडळी बसलेल्या आहेत. बाबा, हे काय करताय तुम्ही? देवांना का हा विडा असतो? अच्छा, देवांना सगळे बोलतो. आम्ही हे देवांना बोलवतो. अच्छा, आणि मग हे गाठ मारून काय करतात ते? हे शेष असते नवरदेवाची. येणारं विघ्न ते टाळलं जावं त्याच्या म्हणून आम्ही विडा काढतो. आणि नवरदेवाचा वानाला बसला, मवाला बसवायचा, नावाला बसवायचा. प्रत्येक कार्याचा एक एक वेगळा विडा असतो. उडवतो. ओके. आपल्या काय आपलं नाव काय? आपलं वासंती प्रकाश म्हात्रे. त्या आई बोलतात का तुझ्या लग्नाला बोलतो, मग बोलतो या बाबांना बोलू. तर माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे. काय बोलत होते आई तुम्ही? झालेलं, पण तुमच्या खून नाही, लायसन नाही. महिलांमध्ये बघा लायसन असतो की नाही. हो, बरोबर आहे. तुम्हाला सगळं आपलं आतमधलं पाठापूजन वगैरे हे गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता इथे हळदीची सगळी वाट बघतात. आता सर्व हळद वगैरे लावतात. या साईडला आपल्या घाऱ्या वगैरे करतात. तर बघूया, घारी ताई मंडळी घाऱ्या करतात. किती किलोच्या घाऱ्या केल्यात तरी आतापर्यंत? 70 किलोच्या केल्यात. आणि टोटल किती आहेत? 150 किलोच्या घाऱ्या आहेत. 160 वर जाईल. इथे ते चून मळतात. चून मळाचा कार्यक्रम आहे हा. सगळ्यांना पीठ दिलं जातं. जास्त पोट फुगल.
सगळे जेंट्स मंडळी बसलेली आहेत बघू शकतात. आणि या साईडला सर्वांकडे ताटामध्ये पीठ दिलेलं आहे. याला काय काका बोलतात? चून मळणं. काय चून मळणं हे काय असतं कार्यक्रम हा? हल्दीचा कार्यक्रम असतो. तवा असतो ना आमच्या तव्यावर संध्याकाळी वडं करतात. काय करतात हे आता पीठ मारल्यानंतर तो पीठ पाण्यात त्यापैकी आपले भांड्यात भरून ठेवायचा. भांड्यात भरून ठेवल्यानंतर मग तो पीठ संध्याकाळी म्हणजे जरा अति लराम होतो आणि मग त्याचे हे वडं करायचं आल्यावर. हे पूर्वजांपासून आपले हे शास्त्र चालत आलेलं आहे. पूर्वजांपासून. अच्छा, म्हणजे आता आपल्याकडे घारे आपण पहिलेच रेडी करतो, पण एक आपली एक पूर्वीची परंपरा चालत राहावी. हा, चालत राहावी म्हणून आपण आता हे एक घेतो, एक परंपरा म्हणून. बघू शकता. तर आता ही आपली एक म्हणजे एक आपल्याकडची एक चालीरीती आणि परंपरा झालेली आहे चून मळण्याची, म्हणून याला आपण चून मळणं बोलतात. नाव असं चून मळणं असं का दिलं असेल? ते आता पूर्वजांचं आहे ते विषय. वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे ना? वड्यांचं पीठ. आता याचे वडे कधी बनणार? संध्याकाळला. आले पुन्हा नाही काकू तू भरले पुरी आने गलावरला घाटीले तान काकू तुम्ही काय मायाच्या नका हळद लावायला ना पूर्ण लाईनच लागली. बघू शकतो पाठी किती बायका आहेत. हळदीसाठी लाईन लागली फुल हळद लावायला. आणि या साईडला एकीकडे आपल्या साईडला जेवणाची पंगत देखील आता बसलेली आहे जेवायला. सगळेजण जेवण वगैरे चालू झालेलं आहे. बघूया आता मेनू काय आहे जेवणाचा. आपण चुडदान देवा पाचे मांगो मटणाचा टोप फुल भरलेला आहे मटण. तर किती किलो मटण केलंय? मुरते आलं दलावाया आला आली मोही. काही क्षण टिपणारे हे आमचे कॅमेरामॅन, व्हिडिओग्राफर आणि आम्ही. ही आपली सगळी मित्रमंडळ आहेत पेनची. काय बोलशील आजच्या हळदीबद्दल? रात्री नाचण्याचा काय विषय? नाचण्याबद्दल काय बोलाल? फुल जोरात. मी वाट बघतोय रात्रीची. कधी एकदा रात्र होते आणि रात्र फुल धुडकूस. काय काय बोलतोस? जे कोण रात्री हळदीला येतील ना त्यांची सोय पुरेपूर केलेली आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. टेन्शन नाही, लोड घ्यायचा नाही. सकाळी किती वाजेपर्यंत गाजवायचे? इलेक्शन आहे उद्या. लोट नाही घ्यायचा, लोट घ्यायचा. आणि आता आपण पण घेतलंय जेवायला बसलो आहे. इकडे सगळे आपली मंडळी जेवायला बसलेली आहेत. तर मंडळी चला जेवूया, पेटपूजा करूया ओकेमध्ये. आणि त्याच्यासाठी पण स्वतःसाठी पण एक ताट वाढलेलं आहे इथे. विपुल लवकर लवकर ये जेवायला. बघूया मस्त असं मटण वगैरे आहे. तर करूया आता मटणची मेजवानी. जेवूया आणि जेवल्यानंतर भेटूया. आता पण वगैरे झालं काय? झालं सगळ्यांचं जेवण? कसं वाटलं मटण? कसं वाटलं मटण? एक नंबर. तुम्हाला? एक नंबर. आणि ही आपली ताई आहे ना, ही थेट आपल्या नागपूरवरून आलेली आहे. काय नाव आहे तुझं? समीक्षा. समीक्षा नागपूरला. कशासाठी नागपूरला आहेस तू? नागपूर PTC पोलीस ट्रेनिंग सेंटर. अच्छा, पोलीस ट्रेनिंगसाठी गेलेली आहे तिकडे. तर आता लावणार आहे तिच्या दादाला हळद. दादाच ना तुझा लागतो? काका. तुझा काका लागतो का? ओके, चल काकाला हळद लावणार आहे आता. समीक्षाच ना? स्क्रीन आणि DJ लागतंय. रात्रीची नाचायची सोय.
आणि या साईडला शिस्त रात्रीचं जेवण. बघूया रात्रीच्या जेवणामध्ये काय काय आहे. तर इथे खोबरा वगैरे कटिंग करत आहेत. काय काका खोबरा कटिंग चालू आहे? खोबरा वगैरे कट होत आहे. आणि या साईडला मटण वगैरे शिजवत आहेत. बघत आहे काय काका या साईडला मटण मटण बघू शकता आहे. फुल मटणाचा टोप भरलेला आहे. या साईडला पण बघत आहे टाक्या भरलेल्या आहेत मटणाच्या. किती किलो काका मटण आहे पूर्ण टोटल? टोटल किती किलो मटण? 180 किती? 180 किलो. 180 किलो मटण आहे. सकाळी 50 किलो आणि आता रात्रीच्या जेवणासाठी 180 किलो मटण आहे. हो तो पण घ्या. येते कालचा घ्या कालचा. काका हे मेन काका नाव काय आपलं? प्रकाश म्हात्रे. प्रकाश म्हात्रे हे मेन कुक आहेत. आपले मटण शिजवणार आहेत. तरी 60 किलो आणि 180 टोटल जाईल. हो मग येणारच तुम्ही सगळे. फुल बघू आता त्यांच्याकडे हे मेन कुक आहेत. हे मध्ये काका तुम्ही कॅटरस चालवता का? कॅटरेस नाही असंच मदत म्हणून. ओके मदत म्हणून. एक नंबर रांधे आहेत काय? मटन खाऊन बघा ऑल महाराष्ट्रात. नाही खाल्ला दुपारचा मटण त्यांनीच बनवलेलं ना. मग खाल्ला जेवलो मस्त एकदम भारी होता एकदम. खूप भारी लागले तर सांगा येऊ. हळद मारून ठेवलेलं मटण आहे टाकीमध्ये. हळद मारून ठेवलेले आहे. नंतर त्याच्यात थोडा सगळं याच्यामध्ये एकामध्ये मिक्स करून एकामध्येच बनवणार. आणि दुसरं मटन व्यतिरिक्त अजून चिकन वगैरे पण आहे का? चिकन आहे. चिकन 70 किलो आहे. 20 किलो. काका चिकन पण किती किलो आहे? 70 किलो. 70 किलो चिकन आहे. इथलं बटाटे कटिंग चालू आहे. इकडे वेगळा डिपार्टमेंट आहे का? इकडे चिकन आणि कलेजी. अच्छा ही बकऱ्याचीच कलेजी आहे काय? ही वेगळी बनवणार आहे का? ही कोणाला? अरे याने तर टाकाल काय? मला वाटलं वेगळे काय चकना स्पेशल वेगळं आहे काय? यार चकना स्पेशल पण आहे. जिताडा फ्राय. चकना स्पेशल काय काका? जिताडा फ्राय. जिताडा फ्राय आहे काय? ओके भारी. गावाच्या बाहेरचा तळ्याचा व्ह्यू बघूया. मस्त असं तळ आहे. खूप सुंदर वाटतं. तर आपण गावाचं ड्रोन शॉट बघूया कसा मस्त एकदम. तर गुड इव्हनिंग. बघू शकता आता मस्तपैकी सगळे लाइटिंग वगैरे लागलेली आहे. आणि इथे आपल्या या ताई आणि वहिन्या गोड ताई आमच्या तुम्ही उभ्या ताई आहेत ना? आपण बरोबर तुम्ही नवरदेवाच्या ताई ना? नवरदेवाच्या. तुमचं नाव काय? माझं नाव सविता. या सविता ताई आहेत. आणि या साईडला या ताई कुठल्या? आयशा आयशा तुम्ही ताई का वहिनी? वहिनी ही या आहेत वहिनी दादाच्या आणि त्या आहेत ताई. तर आपल्या स्वागतासाठी उभे आहेत वाटतं तुम्ही. सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत इथे एंट्रीलाच. आलेल्या सर्व पाहुण्यांचे म्हात्रे परिवारातर्फे हार्दिक स्वागत. स्वागत. तर चला आता आपण हल्दीची मजा घेऊया. आतमध्ये बघू शकता मस्त अशी लाइटिंग आणि समोर डीजेचा सेटअप लागलेला आहे. हो मग कन्फर्म एकदम घेतलेत कन्फर्म. बघू शकताय. काय बोलतो पंकज भाई? ठीक आहे. कधी आलास तू? आलो आत्ताच आलोय. आता झालंय. झाली. नमस्कार नागपूरकर ताई. नमस्कार. कशा आहात? झाली सगळी तयारी नाचा विचायची? मग नवरदेव कुठे आहेत आमचे? नवरदेवांना भेटूया जरा. आपण पण जरा घरी गेलो फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आलोय. वर इथं पूर्ण अशी LED स्क्रीन वगैरे लावलेली आहे. ताई आणि वहिनी दोघांचा किती प्रेम बघा. नाचतायत दोघी जणी. हा डीजे लागायच्या आधी सुरुवात केली त्यांनी नाचायची. तर डीजे लागल्यावरती किती म्हणजे थैमान घालतील वाटतं बहुतेक. थांबा डायरेक्ट बाहेर चालले काय नाचत. हा आहे आतमधला सेटअप पूर्ण. आणि अजून पण हल्दीचा कार्यक्रम चालूच आहे.
काकीने आपल्याला मस्त चाय दिला आणि खूप टेस्टी आहे चाय. थँक्यू हा काकी चाय दिल्याबद्दल. तर जरा चायचा मस्त चुस्की घेऊया, चाय वगैरे पिऊया आणि नंतर मग आपला कार्यक्रम एन्जॉय करूया आपण. ताई, या ताईने आपल्याला चाय दिला. ताई, आपलं नाव? माझं राजेश्री म्हात्रे. तुमचं नातं नवऱ्याचं? ह्यांचा मसाल्याचा आणि खारवड्यांचा आणि पापडांचा बिझनेस आहे. आणि ताई, तुमचं नाव? माझं नाव दीक्षिता म्हात्रे. दीक्षिता म्हात्रे. नवऱ्याची ताई, बहीण, नवऱ्याची पुतणी मी. पुतणी. आणि तुम्ही? नवऱ्याची मोठी वहिनी. मोठी वहिनी. ओके. तर अशा आहेत. आता एकेकाची आपण तुम्हाला ओळख करून देतो. ही कोण नवऱ्याची, तुम्ही कोणी? मी पुतणी. तुमचं नाव? देवायनी म्हात्रे. देवी आणि म्हात्रे. आणि या साईडला नवरदेव आपले. हळद अजून चालूच आहे कंटिन्युअसली. दादा, सकाळपासून कसं वाटतंय तुला? आज पूर्ण दिवस असा तुझा पूर्ण हळद लावतायत आणि आज स्पेशली लोक तुझ्यासाठी सगळी येत आहेत. कसं वाटतंय तुला? आनंदाचं वाटते, पण आज म्हणजे थोडंसं धावपळीचं आज हे थोडा म्हणजे आनंदाचा थकवा वगैरे आलाय का? हा, जरासं थकवा आल्यासारखं वाटतं जरा. मस्त वाटतंय. मस्त तर वाटतंय, पण तेवढा हेही होतंय की अजून थकवा बाकी आहे. संध्याकाळचा डान्स व्हायचा बाकी आहे. ती पोरं अजून किती त्रास देतील त्याचा तुला बरं नाही. किती खांद्यावरती उचलतील आणि किती तुला नाचवणार आहेत ते आता नंतरच बघायला भेटणार आपल्याला. चला आपण आता बघूया, भेटूया अजून इतर मंडळींशी देखील. इकडे या. ही माझी काकी. ही माझी मॉम. ही माझी वहिनी. ही माझी जाव. ते किती एकदाच किती नाते आपल्याला सांगितले बघितले. भारी आहे, भारी आहे. आता काकी घेऊन आले आहेत बघा, वरमाई. तर आई, कसं वाटतंय आजचा दिवस? तुमच्या मुलाचं लग्न आहे आज, म्हणजे आज हळद आहे, उद्या लग्न असणार आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटते, एकदम आनंदी आहे. काका कुठे आहेत? काकांचं नंतर आपण घेऊया बाईट. फुल स्ट्रगल झालेत फोटोसाठी. तिकडे पाणी मारायसाठी माणूस ठेवलेला आहे. आणि आता आपण फोटोचा आउटपुट पण बघूया ह्याच्यामध्ये कसं येतं. भाई, बघू दे फोटोचा आउटपुट जरा आम्हाला. हा भाई, फोटोचा आउटपुट पण कडक आला एकदम जबरदस्त. वा 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 वा, एक नंबर. अरे कडक जबरदस्त असा आउटपुट आलेला फोटोचा. मस्त आहे. म्हणजे काहीतरी करून मेहनत करून फायदा आहे बाई. होती. तर आता काय राहिलं आता जेवणामध्ये बनवायचं? काय बाकी राहिलंय? आता हे काय भात शिजतोय? आता भात शिजतोय या साईडला. भात राहिलेला आहे आणि आपला मटन रेडी झालं काय? फुल मटन एकदम बघू शकता. फुल तर्रीवाला मटन रेडी आहे. मटन आहे या साईडला आणि या साईडला रस्ता. तो कसला, चिकनचा का मटनचा? या साईडला रस्ता आहे पूर्ण. म्हणजे नमस्कार. आज आम्ही आलोत आमच्या सोनूच्या हळदीला आणि आमच्या सोनूची हळद आम्ही अशी धमाल करणार आहोत की तुम्ही फक्त बघतच राहा. आणि ही सगळी माझी मित्रमंडळी आज हळदीमध्ये धमाल करणार आहेत. सगळी पाहुणी मंडळी आमची मस्ती करणार आणि एक नंबर हळद होणार आहे सोनूची हळद.